नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना म्हणजे अतिशय पवित्र महिना, हा भगवान शंकरांचा महिना आहे. या महिन्यामध्ये आपण जितकी भगवान शंकरांची सेवा करू ना, तितकं फळ आपल्याला मिळत असतं. तर रुद्राभिषेक कसा करायचा, काय त्याची पूर्ण डिटेल माहिती आपल्या चॅनलवर आहेच. त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी जीवत्यांची पूजा कशी करायची. प्रत्येक आईने ही पूजा करायची आहे आपल्या लेकरांसाठी, कारण जीवत्या ह्या लेकरांची देवी असते. ती आपल्या लेकरांचा सांभाळ करत असते, लेकरांचा आपला उद्धार ती करत असते. आपल्या मुलांबाळावरती कोणतेही संकट विघ्न कधीच येऊ देत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक आईने प्रत्येक शुक्रवारी, म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जितके शुक्रवार पडतात तितक्या शुक्रवारी ह्या जीवत्यांची पूजा करायची आहे. तर श्रावण महिन्यामध्ये किती शुक्रवार पडणार आहेत तर बघा, आता लगेच दुसऱ्या दिवशी पहिला शुक्रवार आलेला आहे, म्हणजे उद्याच पहिला शुक्रवार आहे. तर उद्या तुम्हाला याची पूजा करायची आहे. तर स्क्रीनवर फोटो देते मी जीवत्यांचा. सेम असा मार्केटमधून फोटो आणा, असेल तर त्याला स्वच्छ पुसून वगैरे घ्या. तर आता उद्या आहे पहिला शुक्रवार, म्हणजे 14 तारखेला पहिला शुक्रवार आहे. दुसरा शुक्रवार हा 21 तारखेला येतो. तिसरा हा शुक्रवार 28 तारखेला येतो. त्याच्यानंतर चौथा शुक्रवार येतो, तो म्हणजे 4 सप्टेंबरला. आणि 5व्या शुक्रवारी म्हणजे 11 तारखेला आलेली आहे अमावस्या. त्या दिवशी तुम्हाला याची पूजा नाही करायची, फक्त 4 शुक्रवारी पूजा करायची आहे. तर तुम्ही हा फोटो जर तुमच्या देवघरामध्ये पण तुम्ही जागा असेल ते चिटकून द्यायला तर चिटकून देऊ शकता, किंवा प्रत्येक शुक्रवारी याची पूजा मांडून तुम्ही त्याची पूजा करू शकता, म्हणजे मांडणी वगैरे करून. तर हा फोटो घ्यायचा. म्हणजे काय होतं ना, की बऱ्याचशा ठिकाणी ह्या फोटोची फक्त नागपंचमीलाच पूजा केली जाते, किंवा शनिवारी पण याची पूजा करतात. तर तुमच्याकडे बघा, वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळी पद्धत असते. पण जरी तुमच्याकडे नसेल करीत, तरी तुम्ही ह्याची पूजा प्रत्येक शुक्रवारी श्रावण महिन्याच्या करा, कारण ही आपल्या लेकरांसाठी आहे. आणि प्रत्येक आई वडिलांना लेकरांची काळजी असते. लेकरांना आपल्या काही होऊ नये, म्हणजे आपल्यापेक्षाही जास्त चांगलं मुलांचं व्हावं, प्रत्येक आई वडील हाच विचार करत असतात. म्हणजे आपल्यापेक्षाही चांगल्या आयुष्यात त्यांनी जगावं, आपण जे भोगले ते आपल्या मुलांवर येऊ नये, प्रत्येक आई वडिलांचं हे स्वप्न असतं. आणि ही पूजा जरी तुमच्याकडे नसेल करत, तरी तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता. आणि कोणीही पूजा ही करू शकतं, म्हणजे प्रत्येक आई बघा, असं तुम्हाला जर, म्हणजे विधवा महिला पण आपल्या मुलांसाठी ही पूजा करू शकतात, कारण तुम्ही एक आई आहात. आणि प्रत्येक आई आपल्या मुलांचं भलंच विचार करत असते, भल्याचाच विचार करत असते. त्याच्यामुळं असं विचार मनात आणायच नाही की मला जमेल का, असं प्रत्येक महिला ही पूजा करू शकते. तर काय करायचं आहे, कारण काय होतं ना, की आपण विचार करतो अगोदर, आणि मग विचार करून मग असं मनात नेगेटिव्हिटी येते, आणि मग असं वाटतं करू का नको. पण जरी तुम्ही काही तुमच्या समोर काही प्रसंग आला, तरी याचा अगोदर विचार करायचा की आपण एक आई आहोत, आणि आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. तर काय करायचं, पूजा मांडणी जर मांडायची असेल तुम्हाला, तर तुम्ही एक चौरंग घ्यायचा, स्वच्छ पुसून घ्यायचा. त्याच्यावर तुम्ही स्वच्छ वस्त्र वगैरे टाकायचं. त्याच्यानंतर हा जीवत्यांचा फोटो तिथे लावून द्यायचा, ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर समोर दिवा, गणपती बाप्पाची मूर्ती नागवेलीच्या पानावर तुम्ही ठेवू शकता, किंवा सुपारी ठेवली तरी चालते. गणपती बाप्पांना तुम्ही गुळ फुटाण्याचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आणि जीवत्यांना पण तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो, किंवा दूध, साखर, खीर वगैरे असा फ्रूटचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. जे आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा. त्याच्यानंतर पंचोपचार फोटोची, गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू, अक्षदा वगैरे, फुलं वगैरे वाहून, वस्त्रांची माळ त्यांच्या फोटोला घालायची. त्याच्यानंतर आघाडा आणि हराळ म्हणजे दुर्वा याचा खूप जास्त मान असतो. त्याच्यामुळे प्रत्येक शुक्रवारी याची माळ तुम्हाला त्यांच्या फोटोला घालायची आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही ज्या दिव्यानं त्यांची आरती करणार आहात, त्यांना ओवाळणार आहात, त्याच दिव्याने सेम तुम्हाला मुलांना सुद्धा त्यांचं औक्षण करायचं आहे. आता मुलं ज्या वेळेस तुम्ही पूजा करता त्यावेळेस मुलं घरी नसतील, तर मुलं आल्यावर तुम्ही औक्षण करायचं आहे. म्हणजे चारही शुक्रवारी तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे. म्हणजे त्यांची पूजा करता लगेच मुलांचं औक्षण करून घ्यायचं चारही शुक्रवारी. असं नाही की एका शुक्रवारी केली तर चालते का, चारही शुक्रवारी तुम्हाला मुलांचं औक्षण करायचं आहे. आणि सेम त्याच दिव्यानं करायचं आहे. म्हणजे अगोदर जीवत्यांची आरती वगैरे जीवत्यांना ओवाळून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच दिव्यानं आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. आता मुलं मोठे जर असतील तर बऱ्याच बायका म्हणतात आता माझे मुलं खूप मोठे झाले. बघा, मुलं किती मोठे झाले तरी आईवडिलांसाठी ते छोटेच असतात, आणि आईवडिलांसाठी ते लेकरच असतात. त्याच्यामुळे मोठे असो, कोणतेही असो, म्हणजे छोटे असो, तरी तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही पूजा करायची आहे. आता बऱ्याच जणांचे मुलं बाहेर असतात शिकायला, तर आम्ही काय करावं, तर अशा आईनी काय करायचं आहे, अगोदर जीवत्यांची वगैरे पूजा करून घ्यायची.
त्याच्यानंतर बघा, ज्या दिशेला तुमचे मुलं आहेत, म्हणजे आता तुम्हाला कळत असेल की तुम्ही तुमचे मुलं बाहेर शिकायला आहेत तर कोणत्या गावी आहेत आणि त्या गावाची दिशा कोणती आहे, तर त्या दिशेला आपलं तोंड करायचं. मुलांचा चेहरा आपल्या समोर घ्यायचा आणि त्यांचं औक्षण करायचं, म्हणजे ताट वगैरे ओवाळायचं त्यांना आणि अक्षता वगैरे फेकून द्यायच्या. म्हणजे चारही दिशेला फेकल्या तरी चालतं. म्हणजे जिकडे मुलं तुमचे असतील तिकडे त्यांचं औक्षण केल्यासारखं तुम्हाला हे होतं. आणि मुलांना भरभरून, कारण प्रत्येक आईची भावना असते, तर तुम्ही तुमच्या भावनेनुसार तुम्ही मुलांचं औक्षण करू शकता. तर असं सेम केलं तरी चालतं. म्हणजे काय होईल की तुमच्या मुलांचं औक्षण पण होऊन जाईल आणि तुम्हाला काही वाटणार पण नाही की माझी मुलं बाहेर आहेत आणि माझ्या मुलांसाठी मी काहीच करू शकत नाही म्हणून. तर तुम्ही हे करू शकता. बघा, शेवटी भावना ही महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर ही सगळी पूजा करते वेळेस काय करायचं, तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला मी स्क्रीनवर पण त्याचा फोटो देते किंवा तुम्ही लिहून पण घेऊ शकता. जीवत्यांची पूजा करते वेळेस पण हा मंत्र म्हणायचा आणि मुलांचं औक्षण करते वेळेस पण हा मंत्र सतत सतत तुम्ही त्याचा उच्चार करत राहायचं. तर मंत्र असा आहे, जरी जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावृते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते. तर परत एकदा मंत्र सांगते, जरी जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावृते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते. तर असा हा मंत्र आहे आणि याचा तुम्हाला सतत याची हा उच्चार करायचा पूजा करते वेळेस, मुलांचं औक्षण करते वेळेस. तर लिहून पण तुम्ही घेऊ शकता. तर खूप सोपी पूजा आहे, जास्त काही नाहीये. आणि जर तुम्ही फोटो देवघरामध्ये कुठे चिटकून दिलेला असला तर त्याला काढायचं काम नाहीये. तुम्ही तसाच ठेवून दिला तरी चालतो. पूजा जर मांडली असेल तर मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलून घ्यायची. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य वगैरे ते मुलांना तुम्ही खायला देऊ शकता. तर प्रत्येक शुक्रवारी पूजा मांडून मग पुढच्या शुक्रवारी पूजा मांडून परत तुम्ही ती सेम अशीच पूजा करून घ्यायची. आणि प्रत्येक शुक्रवारी आपल्याला पूजा करतो, पण श्रावण महिन्यातल्या कोणत्या तरी एका शुक्रवारी आपण जशी देवीची ओटी भरतो तसं जीवत्यांची पण तुम्हाला ओटी भरायची आहे खणा नारळानं. म्हणजे साडी पीस घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यावर तांदूळ खोबरं वगैरे टाकायचं, बांगड्या वगैरे, जसे आपण देवीची ओटी भरतो सेम तशीच तुम्ही एखादं नारळ असेल तर नारळ पण तुम्ही ठेवू शकता आणि जीवत्यांची ओटी भरायची. तर बघा, आपल्या घरी एखादी सुवासिनी घरी आली एखाद्या शुक्रवारी, चारीपैकी एखाद्या तरी शुक्रवारी किंवा चारही शुक्रवारी आली तरी जर अजून चांगलं, तर ती घरी आली म्हणजे सभागती आपल्या जर घरी आली तर बघा, अतिथी देवो भव असतं. म्हणजे आपण अतिथींना आपल्या देवाप्रमाणेच मानत असतो. तर घरी एखादी प्रत्येक शुक्रवारी जर एखादी सुवासिनी तुमच्या घरी आली तर तिला तुम्ही काहीतरी गोडाधोडाचं खायला द्या. जरी खायला नसेल द्या तर चहा पाणी तर आपण करतोच प्रत्येकाला. तर त्याच्यानंतर होत असेल तर ओटी भरा. कारण काय होतं ना की जीव त्यांची आपल्याला एरी ओटी भरायचीच असते. तर आपल्या सुवासिनी आपल्या घरी आलेली आहे शुक्रवारी, ते पण श्रावण महिन्याच्या, तर तिची ओटी भरा. त्याच्यानंतर तिचा मान सन्मान करा. आता तुम्हाला जीव त्यांची ओटी तुम्ही भरलेली आहे तर सेम, आणि एखादी महिला एका पण शुक्रवारी आली नाही तर शेवटच्या शुक्रवारी एखाद्या महिलांना बोलून घ्यायचं. त्याच्यानंतर जी जीव त्यांना ओटी भरलेली आहे तीच ओटी घ्यायची आणि त्या महिलांची त्यांना ओटी भरायची तुम्हाला. असं पण तुम्ही करू शकता. आणि चारही शुक्रवारी जर बघा, चारही शुक्रवारी एखादी सुवासिनी तुमच्या घरी येत असेल तर तुम्ही त्यांची ओटी, वेगवेगळ्या महिलांची तुम्ही ओटी भरू शकता. तर कारण याला काहीच नाहीये, काही लागत नाही आपल्याला, खूप सोपं आहे, तुम्ही नक्की करू शकता. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर कारण आपल्या मुलांसाठी आपण ही पूजा करत आहोत, मुलांचा उद्धार होतो, मुलांचे आरोग्य चांगलं राहतं, कारण जीव ते आपल्या मुलांचा सांभाळ करत असतात. मुलांना कोणतेही संकट दुःख येऊ देत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही पूजा करायची आहे. तर नक्की करा. तर प्रत्येक वर्षी तुम्हाला ही पूजा करायची आहे. असं नाही की ह्या वर्षी केली मी पुढच्या वर्षी करू का नको. प्रत्येक वर्षी, श्रावण महिन्यातल्या प्रत्येक वर्षी तुम्हाला ही पूजा करायची आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.